नमस्कार मित्र विनय भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यांची बदली तालुक्यातील एक लहानशा गावात झाली. त्यांनी गावाबाहेर एक घर भाड्याने घेतले. घर लहान व कौलारू होते. खाली 4 रूम. घरमालक पुण्याला राहत होते. त्यांच्या मित्राने त्यांना घर भाड्याने दिले. भाडे काही जास्त नव्हतं, कारण बऱ्याच वर्षापासून ते घर रिकामं पडलं होतं गावाच्या बाहेर. आणि विनय भाऊंना गावाच्या बाहेर राहायला फार आवडायचं. घर तसं चांगलं मोठं होतं. आजूबाजूला बरीचशी अशी मोकळी जागा होती, झाडीच झाडी होती. आणि असं निसर्गाच्या सान्निध्यात राहणं विनय भाऊला फार आवडायचं. मग विनय भाऊ त्या घरात राहायला आले. शिक्षक मंडळी होती. त्यांनी सांगितलं, बाबा रे, गावाच्या बाहेर घर आहे आणि ते घर बऱ्याच वर्षापासून खाली आहे, तुम्ही काही घेऊ नका, बघा गावात. पण यांना ते घर फार आवडलं. नाही, गावाच्या बाहेर शांत एरियात आणि निसर्गाच्या सान्निध्यात मला फार आवडतं. मग त्यांनी ते घर भाड्याने घेऊन टाकलं. इतर शिक्षक लोक होते, ते म्हणाले, बाबा त्या घरात घरमालक जे असतं ना, ते पुण्याला असतात, ती इथं येतच नाही. त्यांची आई राहायची इथं, आई एकटी राहायची, अधूनमधून ते यायच्यात. मग आई मुलांकडे गेली, तिकडेच आई वारली. त्यापासून ते घर खालीच आहे, कोणी घेत नाही. आणि एक लहानसं गाव आहे. लहानशा गावामध्ये जे नोकरीवाले फार बोटावर मोजण्या इतके लोक आहेत आणि ते गावातच घर घेतात. गावाबाहेर तर कोणी घेतच नाही, लहान गाव असल्यामुळे. पण विनय भाऊंना फार आवडायचं गावाबाहेर, म्हणून त्यांनी ते घर घेतलं. घर घेतल्यावर पटकन त्यांनी सामान आणला. त्यांच्यासोबत त्यांचे वडील आले नाही, परंतु आई आली. दुसरा भाऊ होता, वडील तिथंच राहिले. आई मात्र यांना मदत करण्यासाठी आली. कारण विनय भाऊ आणि त्यांची पत्नी आणि 5 वर्षाचा मुलगा होता. ती एकटी बाई दिवसभर घरी राहील, मदत वगैरे होईल बुवा तिला, म्हणून त्यांची आई पण तिथं त्यांच्यासोबत राहायला आली. आता त्यांची पत्नी, आई आणि लहान मुलगा 5 वर्षाचा ते घरीच राहायचे. सकाळी शाळा राहायची, विनय भाऊ शाळेत निघून द्यायचे. दुपारी 12ला शाळा सुटली का तेव्हा घरी यायचे. अतिशय मजेत दिवस चालले होते. 10-15 दिवस निघून गेले. भीती वगैरे काहीच नाही. आजूबाजूला खूप दूर घर होते. सर्वांचे घर असेच, काही कौलारू, काही मातीचे, पण दूर घर होते. आणि आजूबाजूला सर्वांच्या घराभोवती चालली होती. भरपूर जाळी, शांत वाटायचं. विनय भाऊ, त्यांची पत्नी आणि आई मजेत होते. खाली 4 रूम होत्या. एक स्वयंपाक रूम, बैठक खोली आणि 2 बेडरूम. पण आई हॉलमध्ये झोपायच्यात. एका रूममध्ये विनय भाऊ, त्याची पत्नी, मुलगा ते झोपायचे आणि स्वयंपाकखोली वेगळी होती. 15 दिवस झाले, 1 महिना झाला. दिवशी मजेत दिवस गेले ते. लाईट वगैरे होते. रात्री लाईट वगैरे बंद केलं का फक्त 0 लाईटाचे उजेड राहायचा. शांत वातावरण. आजूबाजूला तपास केल्यावरती बरेच लोक म्हणाले, बा ते घर 5-7 वर्षापासून बंद आहे, त्या घरात राहू नका. काही चांगलं नाही असं. जे घर आहे ना, जास्त दिवस बंद असलं ना, त्या घरात राहायचं नाही. तिथं कोणीच राहत नाही. त्याला सांभाळून राहा बाबा. रात्री बेरात्री की नाही बाहेर पडायचे नाही. यांनी त्या सूचनेकडे काही लक्ष दिलं नाही. जाऊ दे बा, सुमसाम घर असल्यामुळे सर्वांना असं वाटतं की बा भूताटकी अशी का काय, म्हणून तिथंच सांगतात. आणि दूर घर असल्यामुळे रात्रीच्या वेळेला चोर वगैरे आले तर उपाधी नको, काही संकट नको, म्हणून सांगतात. ते बरोबर आहे. घराच्या बाहेर रात्री पडणं म्हणजे जनावर असतात, साप असतात, चोर असतो, त्याच्यामुळे सर्व आपल्याला काळजीने सांगता येत बुवा. म्हणून यांना ते बरं वाटायचं, परंतु यांनी बी काळजी घ्यायला सुरुवात केली. आता 15 दिवस झाले, 1 महिना झाला, काहीच झालं नाही. एके दिवशी काय झालं, रात्रीची वेळ होती. अचानक आईला जाग आली. बघतात तर हॉलमध्ये कोणीतरी फिरतोय, पांढरा सफेद साडी घातलेली. त्यांना वाटलं आपली सुनबाई असेल. त्यांनी डोळे उघडून पाहिलं. बस खोलीमध्ये इकडे तिकडे यार झऱ्या घालत होते. अरे, आपली सुनबाई तर नाही, जरा वेगळीच बाई वाटते, वयस्कर बाई वाटते. आपली सुनबाई तर तरुण आहे. मग तिने एकदम हाक मारली. सुनबाईचे नाव माया. तर माया, अगं काय फिरते अशी? तिने असं म्हणताच ती पांढरी साडीतली बाई एकदम थांबली आणि अचानक अदृश्य होऊन गेली. बापरे! विनय भाऊंची आई एकदम घाबरली. विनय भाऊच्या आईचं नाव होतं शेवंता. ते एकदम घाबरल्या. त्यांना वाटलं आता बापरे काय करायचं. तो उठून बसल्या, लाईट लावला. हॉलमध्ये कोणीच नाही. मग त्यांनी आरोळी मारली, विनय, अरे बाहेर आहे. विनयनं आवाज ऐकला. अरे आई काय म्हणते. विनय त्याच्या बेडरूममधून बाहेर आला. काय झालं आई? आईने सांगितलं, बाबा रे, इथं कोणतरी बाई फिरत होती. सुनबाई पण आल्या. ते म्हणाला, आई तुम्हाला की नाही भात झाला असेल. ते नाही, भास कोणतरी फिरत होतं, बघ बरं. दुसऱ्या बेडरूममध्ये आहे का? खाली 2 बेडरूम, एक किचन आणि हॉल होता. सर्व खोलीला लाईट लावलं. पाहिलं किचनमध्ये बाईला कोणीच नाही. सर्वीकडे पाहिलं, शांत वातावरण. रात्रीचे 1 वाजला होता. विनय भाऊ म्हणाला, बघ आई, तुला की नाही भास वगैरे झाला असेल, कोणीच नाही इथं. तर मग परत सर्व झोपी गेले. बऱ्याच वेळाला बी झोप आली नाही. लाईट वगैरे त्यांनी बंद केलं. झोपून राहिले. सकाळ झाली. सकाळ झाल्यावरती आईने सांगितलं की नाही, मी डोळे उघडल्यावर पाहिलं ना,
झिरो लाईटच्या प्रकाशात पाहिलं पांढरं सफेद साडी घातलेली बाई फिरत होती आणि वयस्कर होती. मला आधी वाटलं की सुनबाईचे, पण मी आरोडी मारताच तिने ओढून माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा काही नीट दिसला नाही, परंतु एकदम अदृश्य होऊन गेली. म्हणून मला जरा भीती वाटते बाबा. अजून 8-15 दिवस निघून गेले, काहीच झालं नाही. ही जी घटना घडली याला सर्व विसरून गेले. एक दिवशी दुपारच्या वेळेला सुनबाई आणि विनय भाऊंची आई बाहेर ओट्यावरती बसले होते. लहान मुलगा होता, तो खेळत होता. 5 वर्षाचा मुलगा आनंदाने अंगणामध्ये खेळत होता. दुपारचे 2-2:30 वाजले असतील. विनय भाऊ गावात गेलेले होते, काहीतरी कामानिमित्त ते निघून गेले होते. संध्याकाळी असं सांगितलं त्यांनी, गावात मला काम आहे. 2-2:30 वाजले असतील. यांना भात झालं की काहीतरी भांडे वगैरे पडले किचनमध्ये. अरे मांजर वगैरे घुसली का काय? विनय भाऊची आई आणि त्यांच्या पत्नी दोघं उठले, मध्ये आले. बघतात स्वयंपाकडे जिकडे तिकडे भांडे पडलेले. बापरे, बघितलं खिडकीतून वगैरे मांजर आली शिन, भांडे फेकलेले आहेत. सगळे भांडे आवरले व ठेवलेत. मग त्यांना वाटलं की मांजरच येशील. पुन्हा ते बाहेरून बसले. परत थोडा वेळाने त्यांना असं सासूला लागलं की कोणीतरी घरात चालतोय. अरे बापरे, कोणी? आपण तर एवढ्यात पाहिलं, मांजर तर नव्हती का? परत मांजर आली. दोघं उठले, आले. घरात तर कोणीच नाही. स्वयंपाकखोलीत गेले आणि एकदम दचकले, कारण फ्रीज उघडा होता आणि फ्रीजमधून काही वस्तू आणून ओट्यावर ठेवलेल्या होत्या आणि त्या फस्त केलेल्या होत्या. अरे बापरे, फ्रीज कोणी उघडला? दोघं दचकले. बापरे, बघितलं फ्रीजमधल्या बरंच खाण्याचं भाज्या वगैरे होत्या, काही फळं होते, ते बाहेर आणून ठेवलेलं होते. किचन उडार ती खाल्ले गेले होते, फस्त केलेले होते. अरे कमाली, फ्रीजमधून कोणी काढलं? मांजर तर काढणार नाही फ्रीज उघडून. फ्रीज तर उघडा होता. दोघं एकदम दचकले. बापरे, काय झालं असेल? विनय भाऊची आई म्हणाली सुनबाईला, हे बघ, तूच काढलेलं असेल. त्याने 10-15 मिनटापुरतं आपण आलो होतो, त्यात सर्व बंद होती, असं काहीच नव्हतं. 2-4 भांडे खाली पडले होते, ते आपण आवरून ठेवले. मग हे खाण्याचं भांडे भाजी कोणी बाहेर काढली? बापरे, कसं शक्य आहे? दोघं विचार करून बसले. संध्याकाळी विनय भाऊ आले. विनय भाऊंना त्याने सांगितलं की दुपारच्या वेळेला काय घटना घडली. विनय भाऊंना, हे बघा, तुम्हाला की नाही भात झाला असेल किंवा तुम्ही बाहेर काढून ठेवलं असेल आणि फ्रीजमध्ये ठेवायची विसरले असेल. झाला तो पण दिवस तसाच गेला. 5-7 दिवस झाले. 5-7 दिवसानंतर रात्रीची वेळ होती. त्यांना असा भात झाला की किचन रूममध्ये कोणतरी गेलेलं आहे आणि भांड्यांचा आवाज येतोय. विनय भाऊंच्या आईने हाक मारली, आई विनय उठ, आपल्या किचन रूममध्ये की नाही कोणतरी घुसलेलं आहे. बापरे, दोघं उठले, बाहेर आले. 2 वाजले होते. विनय भाऊने, बघ आई, तुला की नाही असे भास होत आहेत, आपण असं करू, एकाच रूममध्ये झोपतो सर्व, आम्ही हॉलमध्ये झोपतो. आता मग किचन रूममध्ये गेले आणि पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. फ्रीज उघडा आणि फ्रीजमधल्या बऱ्याच वस्तू, खायच्या वस्तू गायब होत्या. अरे बापरे, कसं काय झालं? त्यांनी फ्रीज लावला. मग विनय भाऊ म्हणाले, बघ, तुम्ही की नाही फ्रीज लावायचं विसरले असाल. विनय भाऊच्या पत्नी म्हणाली, बघा, तुम्ही म्हणता ते खरं आहे, विसरलो असो, पण भाज्या ठेवल्या होत्या ना, मी खायचे पदार्थ होते, काही फळं होते, बघा सर्व गायब आहे, कोणी खाल्लं अशी नाही. विनय भाऊना जरा शंका आली की काहीतरी गडबड आहे. झाला. ती रात्री तशीच चालली गेली. 5-7 दिवस झाले का यांच्या असं लक्षात यायला लागलं की स्वयंपाकखोरीला खाण्याच्या वस्तू गायब होतात. तिथं फ्रीज उघडून कोणीतरी खाऊन घेतो आणि फ्रीज तसंच उघडं ठेवून देतो. कोण असेल? ते विचार करू लागले. महावीरला तपास केला. मग शेजारी पाजारी म्हणाले, बाबा रे, ते घर कधीचं खाली होतं, त्याच्यामुळे का असतो, घर सुनं असलं ना, तिथं भुताटकी घुसते. बापरे, भुताटकी असेल, तुम्ही ताबडतोब ते घर सोडा. पण विनय भाऊ आणि त्यांच्या घरच्या लोकांना तसं इच्छा नव्हती, कारण ते घर इतकं छान होतं, झाडी वगैरे अगदी एकदम छान वातावरण होतं. गावाच्या बारानं असं शांत वातावरण त्यांना फार आवडायचं. त्यांना ते घर सोडायची काही इच्छाच होत नव्हती. मग त्यांना जाऊ द्या, आपल्याला भास वगैरे होतं, पण खायच्या वस्तू कसं काय गायब होतात? अजून 8-15 दिवस चालले गेलेत, काहीच झालं नाही. पण अधूनमधून असं व्हायचं की त्यांना आपल्या जे बी स्वयंपाक करून उरलेला असतो आपण फ्रीजमध्ये ठेवला का, तो संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळेला जरी ठेवला ना, तर संध्याकाळी फ्रीज उघडला तर त्या वस्तू गायब असतात किंवा बाहेर काढून ठेवलेल्या असतात आणि भांडी रिकामी. असं काय होतं? कोण खात असेल? रात्रीच्या वेळेला जर असं काही फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी पाहतं ते भांडी बाहेर आलेली, किचन ओट्यावर ठेवलेली आणि सर्व खाण्याचे पदार्थ संपलेले. तिघं विचार करू लागले, काय करायचं? त्यांना असं वाटलं की जाऊ द्या, की नाही, काय आहे ना, काय नाही, काय सांगता येत नाही. मग आई आणि विनय भाऊंची पत्नी जास्त घाबरले होते. विनय भाऊनाला, जाऊ द्या, तुम्हाला की नाही भास होता की तुम्हाला की नाही आठवण राहत नसेल की असं वाटतं की काहीतरी आपण उरलं आणि ठेवलं तर ते गायब झालं. तसं काही नाही, तुम्हीच विसरत असाल किंवा काहीच उरत नसेल. म्हणे, असं कसं उरत नसेल? म्हणजे रोज स्वयंपाक करताना 2 टाईम काही ना काही उरतोच ना, मग आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो.
तर ते भांडे बाहेर आलेले असतात आणि भांड्यामधलं सर्व फस्त केलेलं असतं. भांडी तशीच ठेवलेली असं खरगटी भांडी असं कसं काय ठेवणार कोणी. विनय भोवना वाटलं बरोबर आहे, ते पण खरं आहे. मग त्यांना बी शंका लागली काहीतरी भुताटकी आहे. शाळेत आले, शाळेतल्या शिक्षक लोकांना त्यांनी सांगितलं की बाबा रे आमच्या घरात असं होतं आहे. मग सरांनी सांगितलं काय सांगता येत नाही बाबा, ते घर आजपर्यंत तर कोणी भाड्याने घेतलंच नाही आहे. ती आजी राहायची, ती आजी मुलांकडे गेली आणि तिकडेच वारल्यात, त्याच्यानंतर आलेच नाही. काय सांगता येत नाही, त्या आजीचा आत्मा त्या घरात येत अशी ना. बापरे, काही सांगता येत नाही बा. वयस्कर माणसं असतात, त्यांच्या घरावरती फार प्रेम असतो, त्यामुळे ते नक्की येत असतील. इतर शिक्षक लोकांनी सांगितलं की बघा तुम्ही ते घर ताबडतोब सोडा आणि गावामध्ये घर घ्या. गावाबाहेर यायच्या हौस काही करू नका, गावामध्ये घर घ्या तुम्ही. पण विनय भाऊनं काही ऐकलं नाही. 8-15 दिवस निघून गेले. अमावस्येची रात्र होती. विनय भाऊंना वाटलं की आज आपण रात्रभर जागे राहू, काही अनुभव येतो का बघू. विनय भाऊने काय केलं, मग सर्व खोल्यातले लाईट चालूच ठेवली. बराच वेळ झोपले. 11 वाजले, 12 वाजले. मग त्यांची आई आणि पत्नी म्हणाले बघा तुम्ही असं बघितल्यामुळे आम्हाला जास्त भीती वाटायला, झोपात आता. मग त्यांनी सर्व लाईट वगैरे बंद केलीत आणि मग आई पण झोपली. हॉलमध्येच ती सर्वच्या सर्व झोपायचे, बेडरूममध्ये ते झोपायचे की आईला भीती वाटेल म्हणून. 1-1:30 वाजला असेल. विनय भाऊ उठले. त्यांना सासूला लागलं की कोणीतरी स्वयंपाक खोलीत फिरतोय आणि भांडणांचा आवाज आला. त्यांनी विचार केला की आता आईला यांना काही उठवायचं नाही, पत्नीला. ते पटकन उठले, लाईट लावला, स्वयंपाकखोली गेले. स्वयंपाकखोली कोणीच नव्हतं. मग त्यांनी काय केलं, इकडे तिकडे पाहिलं, सर्व दोघं बेडरूम, स्वयंपाकखोली आणि हॉल फक्त एवढंच होतं. सर्व खोल्यांमध्ये पाहिलं काही नाही. मग त्यांनी लाईट बंद करून टाकले आणि विनय भाऊ जागेच राहिले. बराच वेळ गेला, काहीच आवाज नाही. मग उठलेत, सहज ते खिडकीत उभे राहिलेत आणि खिडकीतून बाहेर पाहिलं त्यांनी आणि एकदम दचकले. बाहेर मोकळं मैदान होतं, झाडू वगैरे होती. एक पांढऱ्या सफेद साडी नेसलेली बाई उभी होती आणि एकदम विनय भाऊच्या अंगाला एकदम शहारे आलेत. बापरे, कोण असेल बाई. यांच्यात दात खिळीत बसली की आवाज द्यायचं सुद्धा यांना भान राहिलं नाही. ते गंमत पाहू लागले, कोण बाई वार बघू. खिडकीतून तसेच बघताय, अंधार उडप सर्व. घरात फक्त 0 लाईट चालू होते आणि बाहेर अंधार उडप. त्या अंधारमध्ये 40-50 वर्षाची सहज बाई असेल, फक्त पांढरं सफेद साडी आणि आकार दिसत होता पांढरा आणि इकडे तिकडे फिरत होती, हवेत तरंगत होती. बापरे, विनय भाऊच्या अंगाला इतका घाम सुटला, थरथर थरथर कापायला लागले. बापरे, आता काय करा, ही बाई तर फिरते, झाडांमधून इकडून तिकडे जाते, फिरते. तेवढं त्यांचं लक्ष गेलं, पुन्हा एक बाई दिसली. ओ बापरे, दोन बाया. इतकं घाबरले, खिडकी बंद करायची सुद्धा त्यांना आठवण राहिली नाही. पटकन घाबरले आणि घाबरत झाले. पटकन पलंगावर झोपलेत. पाहिलं इकडे तिकडे, आई झोपलेली, पत्नी झोपलेली, लहान मुलगा झोपलेला. त्यांना वाटलं बापरे हे काय आहे, बाहेर जाऊ दे आता, यांना काय उठवायचं. यानं उठवलं ते अजून जास्त घाबरतील. आणि बाहेर जे बाई फिरते पांढरं सफेद साडीतली, ती जर मध्ये येऊन गेली तर. मग विनय भाऊंना वाटलं की चला आपण लाईट लावून देऊ. त्यांनी लाईट लावला आणि बसून राहिला. त्या लाईटाची उजेड बघू आईला आणि पत्नीला जाग आली. ते म्हणा खाऊ काय झालं. विनय भाऊ काहीच बोलले नाही. ते म्हणायचे नाही काहीच नाही, मला सहज जाग आली म्हणून मी लाईट लावला. मग उठले, मग खिडकीतून पाहिलं बाहेर. त्यांना आता काहीच दिसलं नाही. त्यांना वाटलं बाहेर आपल्याला पांढऱ्या साडीतली बाई दिसली का भूत होतं का आपल्याला स्वप्न पडलं होतं तसं, जाऊ द्या. त्यांनी मात्र आईला आणि पत्नीला हे सांगितलं नाही. त्यांनी काय पाहिलं, बस आले, झोपले, लाईट वगैरे बंद केलं, झोपून राहिले. बराच वेळ विनय भाऊंना झोप आली नाही. बऱ्याच वेळानंतर त्यांना झोपला, डाराडूर झोपी गेले. सकाळी जाग आली. मग सकाळी त्यांनी सांगितलं मी असं पाहिलेलं. बापरे, सर्व घाबरले. मग त्यांनी ठरवलं की नाही आता आपण लवकरच भाड्याची खोली बघू. मग ते शाळेत गेले. शाळेतल्या शिक्षक लोकांना सांगितलं की बा रात्री जेवढ्याला मी बाई फिरताना पाहिली, पांढरं सफेद साडी होती आणि एक नाही 2 बाया पाहिल्या मी. बापरे, काय म्हणाला हो, घर जर असं बंद असलं ना, एक नाही तिथं आणि भूतगोळा होतात. बापरे, अजून विनय भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. बापरे, ते म्हणाले बघा तुम्ही मला जास्त घाबरवण्याचं काम करू नका, मी लवकर आता माझ्यासाठी खोली बघा आणि मी लवकर सामान शिफ्ट करतो. त्याला काल अमावस्या होती म्हणून तुम्हाला असं भास झाला असेल. खरंच अमावस्या होती म्हणूनच त्यांना पाहायचं होतं की खरंच भुताटकी आहेत का. आणि खरंच त्यांना दिसलं होतं. बरं झालं घरात दिसलं नाही. रात्र झाले का त्यांना भीतीच वाटायची की काहीतरी भास होईल. 2-4 दिवस झाले. एक दिवशी रात्रीच्या वेळेला त्यांचा मुलगा मोठमोठ्याने रडायला लागला. हे एकदम उठले, काय झालं. मग त्या मुलानं सांगितलं पप्पा एक आजी आली होती, तिने माझा हात धरला आणि म्हणाले चल आपण बाहेर जाऊ, बाहेर किती मस्त चंद्रप्रकाश पडलेला आहे, आपण फिरू, तुला मी गोष्टी सांगते, खाऊ देते, चल बाहेर चल. माझ्या हात धरून ओढायला लागली म्हणून मी रडायला लागलो. कोणतरी आजी होती बाबा. बापरे, आता तिघं घाबरले, पत्नी आई. कारण आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्यांनी
मुलाला सांगितलं नव्हतं, लहान मुलगा 5 वर्षाचा, त्याला काय सांगायचं. हे तिघांनी अनुभव घेतला होता, पण स्वतः मुलगा सांगायला लागला की बा एक आजी आली आणि माझ्या हात ओढत होती. मग हे म्हणाले बघ बरं झालं तू गेला नाही बाहेर. मग ती आजी कुठे गेली तो म्हणायचं काय माहिती, मी मोठमोठा रडायला लागलो तेवढ्यात त्या आजीने माझ्या हात सोडून दिला आणि ती दरवाज्यातून बाहेर पडून गेली. अरे दरवाजा आतून बंद होता, ती दरवाज्यातून बाहेर कशी पळाली. जाऊ दे, आता विनय भाऊंच्या अंगात धडकीच भरली. बापरे, आतापर्यंत आपल्याला दिसत होतं, आता आपल्या मुलाला तर घेऊन जायचं नाही. एकुलता एक मुलगा 5 वर्षाचा, आणि त्याला जर घेऊन गेले तर काही कमी जास्त झालं तर. विनय भाऊंची आई फार घाबरली. ती म्हणायची बाबा रे माझ्या नातूला काही व्हायला नको. हे बघ तू आजच्या आज खोली बघ, आज रात्री आपण इथं काढायचीच नाही काही हो, कुठेतरी सामान टाक. झालं. मग विनय भाऊ तसेच सकाळी पटकन शाळेत आले. शाळेत सांगितलं की आजच्या आज मला खोली पाहिजे बुवा. मग 2-3 शिक्षक लोक त्यांच्यासोबत निघले, गावात गेले. गावात एका ठिकाणी त्यांनी खोली पाहिली आणि संध्याकाळपर्यंत संपूर्ण सामान त्यांनी तिथं टाकून दिला आणि ते घर सोडलं, घराला कुलूप लावलं. आणि ते ज्या माणसाने ते खोली दिली होती त्यांना सांगितलं बाबा रे असं काही होतं तर तुम्ही आम्हाला आधी सांगायला पाहिजे नव्हतं. तो म्हणाला मला पण तसं काही कल्पना नाही बाबा रे, 4-5 वर्षापासून ते घर खालीच होतं. इथं लहानसं गाव एक कोण भाड्याने घेतो, पडलेलं होतं बा, तुम्ही आले मग म्हणून मी ते तुम्हाला देऊन टाकले. आम्हाला तर तसं काहीच माहिती नाही बा तिथं भुताटकी आहे का नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या मित्राची आई आहे ना, तिच्या त्या घरात फार जीव होता, ती नेहमी तिथं एकटी राहायची, मुलाकडे फार कमी द्यायची, नंतर गेली तर परत आलीच नाही. त्याच्यामुळे तिचा जीव खूप होता, त्याच्यामुळे तिच्या आत्महत्येत नक्की आला असेल, सांगता येत नाही. बापरे, मग ही सर्व बातमी सर्व गावात पसरली आणि त्या दिवसापासून त्या घराकडे रात्रीच्या वेळेला कोणी जायची हिंमत करायची नाही. मित्र विनय भाऊंना पण आत्मा होता त्या घरात राहणाऱ्या मालकीनबाईचा. ती शांत स्वभावाची बाई होती आणि तिने कोणालाच त्रास दिला नाही. हे पहिल्यांदाच त्या घरात भाड्याने राहायला गेले होते, परंतु यांना काहीही त्यांनी केलं नाही. काही असो, शेवटी भूत काय करून सांगता येत नाही. विनय भाऊ म्हणाले बाबा रे माझ्या मुलगाचा जीव वाचला हेच महत्त्वाचे. जर मुलगा उठून तिच्यासोबत बाहेर गेला असता तर जिवंत सापडला असता का तो, तिने तो मारून टाकला असता तर का सांगता तो. भूत झाल्यानंतर मनुष्य काही करू शकतो. झाला. मित्र, काही घर खरंच असे असतात, काहींच्या घरावरती खूप प्रेम असतो आणि ते आत्मे नक्की त्या घरात राहायला येतात. नशीब की विनय भाऊ आणि त्यांच्या घरच्या लोकांना, लहान मुलालासुद्धा त्या आत्म्याने काहीही केलं नाही, पण घाबरूनच यांनी ते घर सोडून दिलं. ते पण एक गोष्ट चांगलीच झाली. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.